नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की मीनाक्षी काकू चाळीत आलेली आहे आणि तिने स्वतःच्या तोंडाने गुन्हा कबूल केलेला आहे। तिने सगळ्यांना सांगितले याच्यामध्ये सखीचा अजिबात दोष नाहीये, हे सगळं मी केलेलं आहे, या सगळ्या गोष्टी माझ्यामुळे घडलेल्या आहेत, कारण सखीची कोणतीही चूक याच्यामध्ये नाही, असं तिने सर्वांना सांगू लागते। कारण तिचं असं म्हणणं आहे की सखीने या कोणत्याच गोष्टी केलेल्या नाहीत, कारण सखीला यातलं काहीच माहिती नव्हतं। कारण त्या गोळावाल्याला विषारी केमिकल टाकलेले रंगांचं जे रंग होते ते घेऊन मी पाठवलेलं होतं। आता मात्र सर्वांच्या पायाखालची जमीन सरकते, कोणालाच कळायचं बंद होतंय, कारण हे सगळं काय बोलते सखीलाही कळत नाहीये की ही माझीच मीनाक्षी काकू आहे ना, जिने या पद्धतीने रिॲक्ट झाली। हे सगळं काय आहे, म्हणजे मीनाक्षी काकू असं कसं वागू शकते। त्याचबरोबर कानाच्या डोक्यात सुद्धा विचार येऊ लागतात की शक्यच नाहीये, हे मीनाक्षी काकूने करणं शक्यच नाही, कारण हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा तो म्हणत असतो की नाही, याच्यामुळं ना या सगळ्यामध्ये काहीतरी अशी गोष्ट आहे, यामध्ये तर सरकार सामील आहे, कारण सरकारांनीच मला सांगितलेलं होतं, मग अचानक हे सगळं काय घडतंय। आणि त्याच वेळी इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा बायका मात्र पिसाळलेल्या असतात। सगळ्या बायका आता इकडे मीनाक्षी काकूंच्या अंगावरती धावून जातात। तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं, सगळेजण पाहत असतात, मीनाक्षी काकू स्वतःच्या तोंडाने सांगत असते की हो, हे सगळं माझ्यामुळे झालेलं आहे, परंतु काना म्हणत असतो की नाही, हे शक्यच नाही, कारण या सगळ्या मागे सरकारांचा हात आहे आणि मीनाक्षी काकूला सुद्धा हे सगळं स्वतःच्या नावावरती घ्यायला सरकारांनी सांगितलेलं आहे, हे कानाच्या लक्षात आलेलं असतं। त्याचबरोबर काना म्हणत असतो की नाही, या सगळ्यातून मार्ग काढावाच लागणार आहे, कारण कानाच्या डोक्यातून या सर्व गोष्टी काही केल्या जात नसतात। कानाला फक्त एवढंच वाटत असतं की नाही, परंतु इकडे सखी मात्र म्हणत असते की मीनाक्षी काकू तू असं वागू शकते, अगं जी लहान मुलांवर जीवापाड प्रेम करते, जी स्वतःचा वाढदिवस अनाथ आश्रमात साजरा करते, मुलांबरोबर साजरा करते, प्रत्येक वेळेस देणग्या देते, सगळं करते, आणि जी मीनाक्षी काकू प्रत्येक वेळेस श्रीकृष्ण जन्माष्टमीला रामनवमीला स्वतः पाळणार असते आणि स्वतः ती पाळणं गाते, ती मीनाक्षी काकू, माझा विश्वासच बसत नाहीये, हे सगळं तू केलं असशील, कारण हे सगळं तू करूच शकत नाहीये। जिला जिला लहान बाळांबद्दल एवढा जिव्हाळा आहे, एवढं सगळं जिला वाटत आहे, तिला असं कसं वाटू शकतं, हे सगळं सखी बोलत आहे। तेव्हा मात्र मीनाक्षी काकू म्हणत असते की नाही, हे सगळं मी केलेलं आहे, आणि ती रडायला सुरुवात करते, माझी चूक झाली, मला माफ करा। परंतु चाळीतल्या बायका मात्र भयानक चिडलेल्या असतात, त्या म्हणत असतात की नाही, जे काय झालेलं आहे त्यामधून हिला माफ नाही करायचं, कारण हिने आमच्या मुलांच्या जीवाशी खेळलेली आहे, आमच्या मुलांवरती हिच्यामुळे संकट आलेलं आहे, त्यामुळे हिला एवढ्या लवकर माफ करायचं नाही, असं सगळ्या बायका बोलत असतात। त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आत्ताच्या आत्ता हिला घ्या आणि हिला पोलिसांच्या ताब्यात द्या, हे सगळं सांगितलं जात असतं। तेव्हा मात्र मीनाक्षी काकूचं जे वागणं आहे त्या वागण्याचा त्रास इथे सगळ्यांना होऊ लागलेला असतो। सखी तर रडत असते, तिला कळतच नाहीये की मी काय बोलू आणि कसं बोलू, कारण मीनाक्षी काकूने जो काही गोंधळ घालून ठेवलेला असतो त्या गोष्टीचं सखीला खरं तर खूप वाईट वाटत असतं। सखी विचार करत असते, सखी म्हणत असते की नाही, बायका खूप चिडलेल्या असतात, त्या मीनाक्षी काकूवरती अंगावरती धावून जातात, तिला मारायला गेलेल्या असतात, कारण मीनाक्षी काकूकडनं चूक जी घडलेली आहे त्या चुकीची शिक्षा तिला झालीच पाहिजे, असं त्यांचं म्हणणं असतं। इकडे सरकार मात्र म्हणत असतात की चला, म्हणजे आजची गोष्ट तर झालेली आहे, त्या मीनाक्षीच्या माथ्यावर हे सगळं खापर फोडलेलं आहे, त्यामुळं मात्र मला खूप भारी वाटत आहे। आता ती गात असते ना, कोणतं गाणं म्हणत होती बरं मगाशी, जे होतं ते होतं, पण छान म्हणत होती, असं सरकार स्वतःच बोलू लागतात आणि म्हणतात की आता तिला नाचवणार आहे मी। तेवढ्यातच सरकारांचा फोन वाजतो, सरकारांच्या फोनवरती एका माणसाचा फोन आलेला असतो आणि तो सांगत असतो, म्हणजे चाळीत काय घडतं काय घडत नाहीये या सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेवण्यासाठी सरकारांनी तिथे एक माणूस ठेवलाय, म्हणजे कानाला तर आहेच, पण काना काय करतो या सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेवायला सुद्धा सरकारांनी तिथे एक माणूस ठेवलाय, गुप्तहेर नेमलेला आहे। त्याचा फोन सरकारांना आलेला असतो आणि सरकारांना तो सांगू लागतो की आत्ता तिथं एकही डेट झालेली नाही। सरकार म्हणतात काय, तेव्हा तो सांगत असतो नाही माहिती, कुठून डॉक्टरांची टीम रात्री आली आणि डॉक्टर येऊन तिथं आले, ट्रीटमेंट केली आणि ते निघूनही गेले, कळलंच नाहीये ती टीम कुठून आलेली होती, गोष्टी काय घडलेल्या होत्या काहीच माहिती नाहीये, पण एक टीम आली, त्या सगळ्या मुलांवरती उपचार केले आणि ती टीम तिथून निघून पण गेली,
हे ऐकल्यानंतर खरं तर सरकारांना खूप राग आलेला असतो. त्यांच्या तळपायाची आग मस्तकात गेलेली असते. त्यांना कळत नसतं की हे सगळं काय घडतंय. मी माझ्या परीने ह्या सगळ्या गोष्टी हँडल करायचा प्रयत्न करत आहे आणि हे असं का होतंय म्हणून सरकारांची चिडचिड चाललेली असते. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने बाहेर येत असतात. म्हणूनच सरकारांना खरं तर राग आलेला असतो. इथे सखी आता सगळ्या मुलांच्या मध्ये असते. त्यावेळेस परी उठते आणि सखीच्या डोळ्यातलं पाणी पुसते, कारण सखी रडत आहे ही गोष्ट परीने पाहिलेली असते. त्यामुळं इकडे सखी जेव्हा परीच्या डोळ्यातलं पाणी पुसते, सखीच्या डोळ्यातलं परी पाणी पुसते, तेव्हा सखीला खूप बरं वाटतं. या सगळ्या गोष्टी ज्या घडत आहेत त्या अशा घडतील असं स्वप्नातही वाटलेलं नव्हतं. पण आज जेव्हा हे सगळं समोर येत असतं तेव्हा मात्र आता सगळ्या बायका मारत असतात त्या मीनाक्षी काकूला. तेव्हा कान्हा तिथं धावत जातो आणि कान्हा म्हणू लागतो की नाही, या सगळ्यातून मलाच काहीतरी केलं पाहिजे असं म्हणत कान्हा आता मीनाक्षी काकूकडे जातो आणि म्हणू लागतो की हे बघा मीनाक्षी काकू, मला माहिती आहे हे सगळं तुम्ही केलेलं नाहीये, पण आज तुम्ही ज्या गोष्टीची शिक्षा भोगताय ती कोणामुळे भोगताय हे तर तुम्हाला माहितीच आहे. आणि पुन्हा चाळीकडे येऊ नका तुम्ही, कारण ही लोक तुम्हाला सोडणार नाहीत. जा तुम्ही इथून, असं इकडे कान्हा सांगू लागतो. कान्हाला माहिती असतं की हे सगळं सरकारांनी केलेलं आहे आणि सरकारांनीच या सगळ्या गोष्टी करायला भाग पाडलेला आहे हे सुद्धा कान्हाच्या लक्षात आलेलं असतं. आणि म्हणूनच तर कान्हा इकडे त्यांच्या मदतीला धावून आलेला असतो, कारण कान्हाला माहिती आहे की हे सगळं करायला लावणारी बाई कोण होती. त्याचबरोबर इकडे सखी मात्र आता सगळ्यांची माफी मागत असते. सखी म्हणत असते की मला माफ करा. बाकीच्या बायका पण आलेल्या असतात आणि त्याही सखीच्या माफी मागत असतात. त्या म्हणत असतात की नाही, हे सगळं जे काय आहे ते आमच्यामुळे झालेलं आहे. सखी म्हणत असते पण मी चुकलेच ना, माझ्या माणसांमुळेच तुम्हाला एवढा सगळा त्रास सहन करावा लागत आहे. तेव्हा बायका म्हणत असतात नाही ग, असं काहीच झालेलं नाहीये चुकलेली तू, तुझी चूकच नाहीये या सगळ्यामध्ये, तू कशाला स्वतःला त्रास करून घेते, असं सगळेजण म्हणू लागतात. सखी मात्र स्वतःहून सगळ्यांची हात जोडून माफी मागत असते आणि म्हणत असते की खरंच माझं चुकलेलं आहे, मला माफ करा. आणि तेव्हा सगळ्या बायका तिथं असतात. त्या म्हणतात आम्ही तुझ्यावरती उगीच आरोप लावले, आम्हाला खरंच वाटलं नव्हतं. आणि मग माफी मागायला सखीची असतात. तेव्हा दाभाडे मावशी म्हणत असतात की मला माहिती होतं, म्हणून तर मी तुम्हाला सांगत होते याच्यामध्ये सखीची काही चूक नाहीये, पण तुम्हाला मात्र ऐकूनच घ्यायचं नव्हतं, तुम्ही माझं कोणीच ऐकलेलं नाही. हे सगळं जेव्हा चालू असतं तेव्हा मात्र इकडे सखी रडत असते. तेव्हा त्या ज्या काकू असतात त्या सखीला जवळ घेतात आणि त्या तिला म्हणू लागतात की रडू नकोस बाळा, आम्ही आहोत ना तुझ्यासोबत, असं म्हणत सखीला त्यांनी जवळ घेतले. इकडे गौतम पुन्हा आता दारूची बॉटल चकना सगळं घेऊन बसलेला असतो. तेव्हा कुल्फीची आई म्हणजे गौतमची बायको तिथे येते आणि ती विचारू लागते की काय चाललंय, पुन्हा सरकारांनी काही गोंधळ घातलेला आहे की काय, आणि हे सगळं काय आहे, तू पुन्हा सकाळी सकाळी उठून बसलात आणि सकाळी सकाळी सुरुवात केली. गौतम, तुला कळतंय का काय चाललंय हे सगळं. गौतमला मात्र प्रश्न पडलेला असतो, सगळं सरकारांबद्दल ही वाईट बोलती का चांगली बोलती हा प्रश्न गौतमच्या पुढे असतो. गौतम मात्र विचार करू लागतो की काय झालंय नक्की. आणि तेव्हा मात्र इकडे ती बोलतच राहते, तिला राग आलेला असतो. ती म्हणत असते काय चाललंय हे सगळं, पुन्हा दारू पिऊ नकोस तू, हा गोंधळ होईल सगळा, असं म्हणत गौतमला ती समजावून सांगत असते. गौतम हातामध्ये तसाच दारूचा ग्लास, समोर प्लेटमध्ये चिवडा त्याचबरोबर शेंगदाणे असा चकना घेऊन बसलेला असतो आणि तो म्हणत असतो की हे सत्य काय आहे, जे मला कळलं पाहिजे, या सगळ्या मागे काय अर्थ आहे, काय अर्थ आहे या सगळ्याचा, असं म्हणत गौतम विचार करत आहे. त्याचबरोबर आता सगळेजण बसलेले असतात आणि मग मुलांसाठी गुटगुट्या भात बनवलेला असतो आणि कान्हा मुद्दामच विचारत असतो. त्याचबरोबर मुलंही सखीला विचारतात की टीचर या भाताला काय म्हणायचं, हा कसला भात आहे. तेव्हा इकडे सखी विचार करू लागते आणि म्हणू लागते की सॉफ्ट अँड स्मॅशड राईस. तेव्हा कान्हा म्हणतो की कसं वाटतं ऐकायला, फिलिंग नाही येते यातून, कारण सॉफ्ट अँड स्मॅशड राईस, खरं तर ते गुटगुट्या भात म्हणलं की कसं वाटतं. तेव्हा सगळेजण तिथं असतात आणि सगळेजण सखीला आणि त्याचबरोबर कानाला पाहत असतात. हे सगळं जे काही त्या दोघांचं भांडण चाललेलं असतं लुटूपुटूचं, ते सगळ्यांच्याच लक्षात आलेलं असतं. त्याचबरोबर कान्हा म्हणत असतो की चला आता आपण ना काही गोष्टी करूया, म्हणजे मी तुम्हाला काही शब्द सांगेन, त्या शब्दांना तुम्ही मला इंग्लिशमध्ये शब्द सांगायचा. तर तो सांगू लागतो उष्ट खरकट, त्याचबरोबर उद उद, चांग भलं, या सगळ्या गोष्टी अशा तो बोलू लागतो. तेव्हा सखीला कळतच नाही की काय बोलू.
तेव्हा सखी पण कानाला म्हणू लागते की आता तू सांग मला, कारण तू आईला म्हणून सांगणार आहेस का की मी शर्ट पॅन्ट म्हणणं सोडून तू सांगणार आहे का पायजमा कुर्ता घालून चाललोय. त्याचबरोबर बायकोला तुला कॅन्डल लाईट डिनर डेटला जायचं आहे तर तू सांगणार आहे का रात्रीच्या वेळी मेणबत्तीच्या उजेडात असलेल्या जेवणाला मी तुला घेऊन जात आहे. मग तिथं पण तो शब्दांमधला जो आपलेपणा आहे तो येत नाही. जसं मराठीमधल्या काही शब्द जर आपण इंग्लिशमध्ये वापरले तर त्याच्यामध्ये आपलेपणा येत नाही, तसाच मराठीतल्या शब्द इंग्लिशमधले शब्द जर मराठीत वापरले तर तिथं आपलेपणा येत नाही. असं त्या दोघांचं चालू असतं. इकडे आता परशू आलेला असतो. परशू म्हणत असतो की मला कळत नाहीये की वहिनी तुम्ही एवढी मोठी शिक्षा आज द्यायला नको होती. तेव्हा मात्र ती म्हणत असते बरोबर आहे, पण ह्या सगळ्यासाठी खर्च लागतो ना, आणि तो कसा करणार आहे मी. नाही कळलं का, हे सगळं जे काही आहे ना त्याच्यासाठी तिला मी काम सांगितलं होतं, तिनं ते काम केलं का माझं, नाही केलेलं. मग तिला कशासाठी मी माफ करू, आणि तिला जी शिक्षा आहे ती दिलीच पाहिजे, तोपर्यंत तिला अक्कल येणार नाही. गौतम मात्र खरं तर खूप चिडलेला असतो, पण इकडे परशुसुद्धा खूप चिडलेला असतो, पण शांत राहतो. त्यानंतर गौतम तिथे असतो, त्याच्या जवळ हातामध्ये प्लेट असते. गौतम सरकारकडे पाहत असतो आणि सरकारांची अगदी पोझिशन पाहिजे असते त्याला, त्या क्षणी त्यांच्या डोळ्यात हे गेलं पाहिजे आणि सरकारांच्या डोळ्याची लेन्स पडली पाहिजे. हा सगळा त्याचा प्लॅन ठरलेला असतो आणि त्याच पद्धतीने तो वागत असतो. इकडे जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र काना आणि त्याचबरोबर चाळीतले सगळेजण तिथं असतात. सगळेजण म्हणत असतात की खरंच तुमच्या दोघांची ही जी काही भांडणं आहेत ना ती आम्हाला खरंच खूप आवडलेली आहेत, असं म्हणत सगळेजण कानाचं आणि सखीचं कौतुक करत असतात. खरंच सखी आणि कानाची जी जोडी आहे ती खरंच लाखात एक आहे असं सगळ्यांचं म्हणणं असतं. आणि मग सखी सुद्धा अगदी उत्तराला तोडीस तोड उत्तर देऊन कानाची बोलती बंद करत असते. सखी म्हणत असते की सांग ना मग मला, काय तुझ्याकडे आहेत का शब्द या सगळ्यासाठी. आणि काना मात्र शांतच होतो. आता मुलं एवढी आजारी पडलेली होती, शाळेमध्ये विषबाधा झालेली होती, सगळेजण एकत्र येत सगळ्यांची काळजी घेत असतात. आणि सखीबद्दलचा झालेला गैरसमज सुद्धा सगळ्यांच्या मनातनं दूर झालेला असतो, कारण या सगळ्यामागे मीनाक्षी होती हे समोर आलेलं असतं. आणि मग सगळेजण आता गुडगुड्या भात खात आहेत, मुलांना भरवत आहेत. कान्हा आणि सखीची ही लुटूपुटूची भांडणं सुद्धा सगळ्यांना तिथे दिसत आहेत. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की सखीला लहानपणीचा तिचा प्रसंग आठवतो आणि लहान असताना नक्की काय घडत होतं, तिची आई तिची कशी काळजी घेत होती, हे सगळं सखीला आठवत असतं. आणि तिची आई सुद्धा तिला प्रेमाने घास भरवायची आणि तिला म्हणायची की शक्ती नको का, बघू बरं किती शक्ती आली, म्हणून हात चेक करायची आणि म्हणायची नाही आली अजून, खाऊन घे. आणि सखीला तिथं जेव्हा सगळ्या आया आपल्या मुलांना भरवत आहेत तेव्हा सखीला सुद्धा तिची आईची आठवण येते. पण आई या शब्दामध्ये जी ताकद आहे ती दुसऱ्या कोणत्याच गोष्टीमध्ये नाहीये, हे सखीचं सुद्धा म्हणणं असतं. गौतमने तरी ते आता ती प्लेट हातात घेतलेली आणि त्याच्यावरचे टरकल जे आहेत शेंगदाण्याची ती फुंकर मारून इकडे सरकारच्या तोंडावरती फुंकर मारलेली असते, ते सगळं तिच्या डोळ्यात जातं आणि आता ती डोळे चोळायला लागते. आणि गौतम सुद्धा तिथे उभा असतो आणि त्याचबरोबर परशू सुद्धा. आता परशू म्हणू लागतो की हे सगळं काय झालंय आणि या सगळ्याचा काय अर्थ आहे, असं परशू बोलत असतो. तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं की एवढ्या सगळ्या गोष्टी झालेल्या असतात आणि तरीही परशू मात्र अजिबात तिला भीक घालत नसतो. परशू तेवढाच खंबीरपणे उभा राहत असतो आणि इकडे गौतम तेवढाच खंबीरपणे उभा राहत असतो. त्यानंतर सरकार डोळे चोळायला लागतात आणि खाली पडलेली लेन्स उचलून गौतमने ती हातात घेतलेली असते आणि सरकारांना तो दाखवत असतो. तेव्हा मात्र सरकार म्हणू लागतात की माझा एक डोळा आता ब्राऊन आणि एक निळा दिसला तर या दोघांनाही संशय येईल, मला आता काहीतरी केलं पाहिजे, असं म्हणत सरकार तिथे समोर उभे असतात आणि इकडे गौतम ती लेन्स दाखवत असतो. गौतमने आता जवळजवळ सगळे पुरावे शोधत आणलेले आहेत. त्याला खात्रीच आहे की नक्कीच ही जी व्यक्ती आहे ती नक्की कोण आहे हे शोधायचं आहे. त्याचबरोबर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की सरकारांनी सखी आणि कानावर एक माणूस पाळत ठेवलाय. तो सखी आणि कानाचा व्हिडिओ बनवत असतो. सखी आणि काना बाहेर अंगणात बसलेले असतात मुलांना घेऊन आणि मुलांना ते बोलत असतात, मुलांना समजून सांगत असतात. आई बाबा या सगळ्या गोष्टी चालू असतात. तेव्हा सखी सांगू लागते की बरोबर आहे, कसं आहे बाबांचं प्रेम मला मिळालंच नाही, जे थोडंफार मिळालेलं आहे त्यांचे संस्कार मिळालेले आहेत
त्या गोष्टीवरच मी इथपर्यंत आलेले आहे. माझी आई पण खरंच गोड होती असं ती सांगत असते. तेव्हा मात्र सरकार म्हणत असतात, उद्या खरी मजा येणार आहे, उद्या कळणार आहे की काय होणार आहे ते, असं म्हणत सरकार आता वाट बघत असतात. तेवढ्याच त्यांच्या फोनवरती तो व्हिडिओ येतो, ज्या व्हिडिओमध्ये स्पष्ट क्लिअर होत असतं की कान्हा आणि सखी एकत्र आलेले आहेत. आणि कान्हा म्हणत असतो, अगदी आत्ता जसं मुलांना आपण मांडीवर घेऊन झोपवलं ना, तसं मलाही आठवतं. अगदी काल परवा मी माझ्या आईच्या मांडीवर असं झोपलोय असं मला जाणवत आहे. आणि इकडे सरकारांनी तर एक काम केलेलं आहे, आणि ते म्हणजे इथे मारायला सुरुवात केलेली असते, ती म्हणजे गौतमला. गौतमच्या कानाखाली त्यांनी लगावलेली असते आणि या सगळ्या गोष्टींची सुरुवात झालेली असते. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की तो व्हिडिओ कान्हाचा आणि त्याचबरोबर सखीचा काढला जातो. आणि तो व्हिडिओ जो आहे तो मात्र इकडे कान्हा आणि सखी या दोघांचा व्हिडिओ आता सरकारला पाठवला जातो. सरकारला खरं तर याच गोष्टी हव्या असतात आणि अगदी त्याच पद्धतीने सगळं सुरू असतं. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.